हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. गोडदोड खाऊन सगळ्यांना कंटाळा आला असेल. आता खूप मोदक खाल्ले, खूप साऱ्या मिठाया खाल्ल्या. आता मस्त काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये साधारण 3 चमचे धने घातलेले आहेत, 1 चमचा आपली खायची बडीशेप घातली आहे, 1 चमचा जिरं घातलं आहे, 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत, 3 ते 4 तमालपत्राची पानं तोडून घातलेली आहेत, 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, 2 ते 3 लवंगा घातलेल्या आहेत, 2 हिरवी वेलची घातलेली आहे आणि त्यानंतर 3 ते 4 काळी मिरी घातली आहे, 1 ते 1.5 चमचा खोबरं घातलेलं आहे. आता हे सगळी मसाल्याच्या ज्या जिन्नसांची लिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते, जेणेकरून करायला बरं पडेल. बघा, तर हे 1 मिनिट छान भाजून घ्यायचे मसाले आणि त्यानंतर याची आपल्याला छान पावडर करून घ्यायचे. म्हणजे कच्ची दाबेलीचा मसाला आपण आज घरीच बनवून कच्ची दाबेली बनवणार आहे. तर त्यासाठी बघा, त्यामध्येच मी बाकीचे मसालेही घालून देते. 2 चमचे यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा मिरची पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा हळद घातली आहे. आता काश्मीरी लाल तिखटऐवजी तुमच्याकडे जर सुक्या लाल मिरच्या असतील त्या इथे वापरल्या तरी काही हरकत नाही. आता हे छान बारीक करून घ्यायचं, याची पावडर करून घ्यायची आणि इथे आपला कच्ची दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे. आता कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल छान गरम झाल्यानंतर आपण जो कच्ची दाबेलीचा मसाला घरीच बनवलेला आहे तो मसाला घालून घ्यायचा आणि मसाला छान परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम आलेला आहे. आपण कोणताही फूड कलर काहीही वापरणार नाही आहोत आणि मस्त चटपटीत अशी ही कच्ची दाबेली आज आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी बघा, इथे मी साधारण 4 ते 5 मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून किसणीने किसून घेतलेत. आता किसून घेतल्यानंतर छान एकसारखं आपल्याला हे मिश्रण बटाट्याचं तयार होतं. तुम्ही बघू शकता मस्त या पद्धतीची आपल्याला बटाट्याची भाजी हवी आहे. त्याच्यामध्ये अजिबात आपल्याला बटाट्याच्या फोडी नको आहेत. त्यानंतर मिक्सरचं जे भांडं होतं मसाल्याचं ते धुवून घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि साधारण 2 ते 3 चमचे इथे चिंचेची चटणी घालून घेतलेली आहे. चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे. आता चिंच भिजवून तुम्ही याला मिक्सरमध्ये बारीक करून अशा पद्धतीने ही चिंचेची चटणी घरी तयार करू शकता. त्यानंतर चाट मसाला घालून घ्यायचा 1 ते 1.5 चमचा आणि हे सगळे जिन्नस छान मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायचे. अगदी घट्ट होईपर्यंत 4 ते 5 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर ही कच्ची दाबेलीची जी बटाट्याची भाजी आहे ती परतून घ्यायची. आता तुम्हाला चिंचेची चटणी घरी बनवायची नसेल तरी तुम्ही विकत आणली तरी चालेल. विकत आणलेली चटणी वापरली चिंचेची तरी काही हरकत नाही. आता या पद्धतीने छान परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मस्त आपल्या इथे कच्ची दाबेलीची बटाट्याची भाजी तयार झाली आहे, मसाला तयार झाला आहे. आता एका ताटामध्ये या पद्धतीने हे पसरून घ्यायचे. गरम गरम असताना छान हे पसरून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने, जेणेकरून ते थंडही होईल आणि आपल्याला याच्यावर अजून बाकीचे जे जिन्नस आहेत जे कच्ची दाबेलीच्या मसाल्यामध्ये जातात ते सगळे यामध्ये घालून घ्यायचेत. आता इथे बारीक चिरलेला कांदा घातला आहे. 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर सुकं खोबरं, किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे साधारण 2 चमचे. इथे भाजलेले शेंगदाणे आहेत, माझ्याकडे घरात होते मसाला शेंगदाणे, तेच मी घातलेले आहेत. तुम्ही भाजलेले त्याच्या पाकळ्या करून घातल्या तरी काही हरकत नाही. कोथिंबीर घालायची आहे, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर यामधला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपले डाळिंबाचे मस्त दाणे घालून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक जी शेव असते खायची ती घालायची आहे. किती सुंदर आणि कलरफुल दिसतंय, हो की नाही? आता हा आपला कच्ची दाबेलीचा मसाला इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त 1 नंबर हा कच्ची दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे. आता मला कच्ची दाबेलीचे जे वेगळे पाव येतात ज्याची साईज थोडीशी मोठी असते तर ते मिळाले नाहीत, म्हणून मी हे आपले जे वडापावचे पाव असतात, लादी पाव असतात, त्याच पावाने इथे तुम्हाला आज ही कच्ची दाबेली दाखवणार आहे. तर या पद्धतीने पाव कट करून घ्यायचे. एका बाजूला आपल्याला चिंचेची चटणी केली आहे ती लावायची आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही कोणतीही तिखट चटणी लावू शकता किंवा टोमॅटो केचप लावू शकता. त्यानंतर हा जो मसाला तयार केला आहे तो आपल्याला या पावामध्ये या पद्धतीने भरून घ्यायचा आहे. त्यानंतर पाव बंद करून सगळ्या बाजूनी हा मसाला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूंनी हा जो मसाला आहे कच्ची दाबेलीचा तो लावून घ्यायचा आहे. त्यानंतर जी बारीक शेव असते त्यामध्ये या पद्धतीने छान डीप करायचं आणि
इथे आपला एक पाव तयार झालेला आहे. सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही पाव दाखवते. असा छान मध्ये कट करून घ्यायचा. एका बाजूला आपल्याला यातला चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे. त्यानंतर एका बाजूला टोमॅटो केचप मी लावलेला आहे. आणि आता आपल्याला या पावामध्ये हा आपण जो तयार केलेला कच्ची दाबेलीचा मसाला आहे तो स्टफ करून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूनी छान मसाला कोट करून घ्यायचा, जेणेकरून त्याला छान तुम्ही चिंचेच्या पाण्यात डीप करून त्यानंतर शेवमध्ये डीप केलं तरी काही हरकत नाही, कसंही चालेल. आता तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर छान बटर घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पाव मस्त एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे या तव्यावर भाजून घ्यायचे. मस्त होते, अगदी झटपट तयार होते आणि खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी सोप्या घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात आपण ही मस्त कच्ची दाबेली घरच्या घरी तयार करू शकतो आणि तीही एकदम भन्नाट चवीची. अगदी बाहेर आपल्याला खायला मिळते त्यापेक्षाही भन्नाट झाली होती, मस्त तयार होते. तर या पद्धतीने बघा दोन्ही बाजूनी असे एकदम क्रिस्पी करून घ्यायचे आणि इथे आपले मस्त घरच्या घरी मसाला बनवून चटपटीत अशी स्ट्रीट स्टाईल कच्ची दाबेली खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता, बघतानाच किती टेम्पटिंग दिसते आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे. बाय बाय.